वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। दिगम्बराय दिव्याय दिव्यरूपधराय च सदोदित परब्रह्म दत्तात्रय नमोस्तुते। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणेन्द्रमाता मुकुटी जळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझवीन शंभो मज पूर्णतारी। मनोजवं मारुतं तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची स्तुता शरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत। दुसरी बंधू सारजा जे चतुरानाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरणोजा दंडवत। आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनतया माझे नमन दंडवत। आता नमो साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तया माझे नमन दंडवत। आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत। ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले गोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामावनी कुंडली कवरदानी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत शिरोमणी सावता महाराज की जय। श्री संत महाळू बाबा की जय। अत्रि ऋषी अनसया माता की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। कथा कल्पतरू स्तवक 13वा आणि अध्याय 9वा। काल आपण 8 अध्याय या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत। 9व्या अध्यायाला आरंभ झालेला आहे। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री मातृपितृभ्यो नमः श्री रुक्मिणी रमणाय नमः। राया सिमनी वंश पायन ऐके राया सावधान शांती पर्वीचे आख्यान आपद्धर्मी। राजा शांती पर्वाचं आख्यान म्हणजे राजधर्माचं आख्यान या ठिकाणी तुला ऐकायचं आहे। कथांतरी खड्ग कुशळ भीष्माती पुसे नकुळ की खड्गा हुनी दुजे सबळ आयुध नाही। आपण काल पाहिलं होतं अंतिम टप्प्यामध्ये 8व्या अध्यायाच्या भीष्म आणि युधिष्ठिरांच्या दोघांच्या संवादामध्ये नकुळ मध्येच त्या ठिकाणी फाटा फोडणार आहे, प्रश्न विचारणार आहेत। तर प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी विचारलाय। काय विचारला प्रश्न तर नकुळ म्हणतात की भीष्माचार्यांना की जे खड्ग शस्त्र असतं कुऱ्हाडीसारखं
त्या खड्ग क्षेत्रापेक्षा दुसरं सबळ क्षेत्र आहे का? तर माझ्या मते नाही असं त्या ठिकाणी नकुल म्हणत आहे. धनुष्याश्व क्षीण असता वीर खडगेसी उभा राहता धनुष्य गदा शक्ती धरता त्या ते खडगा ते निवारी. धनुष्य अश्व हे क्षीण असताना वीर जर खडग क्षेत्र घेऊन उभा राहिला तर त्या ठिकाणी तो बाकी सगळ्यांना निवारू शकतो. तो खडग कोणे किमर्थ कैसा उपजविला सांगे सत्य व भीष्मदेव म्हणत ऐके नकुळा. तो खडग त्या ठिकाणी कसा उत्पन्न झाला, कसा निर्माण झाला याबद्दल त्या ठिकाणी भीष्माचार्य आपल्याला कथा सांगणार आहेत. ऐका. पूर्वी एकारनवजय होते ते काहीच नव्हते तेथे मग जन्म झाले ब्रह्म या ते नाभिपत्नी विष्णूच्या. या खडगाचा उद्भव कसा झाला? पूर्वी एकारनव होतं. एकारनव म्हणजे कोणीच नाही, फक्त एक ब्रह्म त्या ठिकाणी होतं. भगवान परमात्मा त्या ठिकाणी क्षीरसागरामध्ये शयन करत होते आणि त्यांच्या नाभी कमळातून त्या ठिकाणी उद्भव झाला ब्रह्मदेवाचा. तेने निर्मिले सृष्टीसी मरीची मुख्य सप्तऋषी पुढे 60 कन्या दक्षासी झाल्या देखा. तिथून ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. मरीची आधी सप्तऋषी तयार झाले, 60 कन्या झाल्या, त्या दक्ष प्रजापतीला त्या ठिकाणी देण्यात आल्या. त्याही देवर्षी गंधर्वराजे अप्सरा किंबहुना जारजे अंडज स्वेद उद्बीजे सृजिले स्थावर जंगम. आणि मग तिथून पुढे काय देवर्षी गंधर्वराजे अप्सरा अंडज स्वेदज जारज सगळ्या प्रकारची जीवसृष्टी निर्माण त्या ठिकाणी झाली. तेथे देवऋषी पितर जंगमानी स्थावर ब्रह्म्याचे आज्ञे समग्र धर्ममार्गी राहिले. देवऋषी जंगम वगैरे सगळे धर्ममार्गाने त्या ठिकाणी राहत होते. मग देव ब्रह्म ऋषी मिळाले हिमांचल शृंगी गेले ते शतयोजन विस्तीर्ण भले पत्रपुष्प फुळीयुक्त. मग ब्रह्म ऋषी त्या ठिकाणी हिमांचळाच्या शिखरावर गेले. शतयोजन विस्तीर्ण आहे तो. पत्र फुळ पुष्प त्या ठिकाणी मोठे मोठाले झाडं आहेत. जे ब्रह्म ऋषी होते 7 ते तिथे गेलेले आहेत. तेथे ब्रह्मा यज्ञ कुशळ सवे देव ऋषी सकळ स्वर्णपात्र आदी घेऊन सकळ यज्ञ आरंभिता झाला. तिथं यज्ञामध्ये कुशळ असणारे ब्रह्मदेव आहेत. सर्वजण त्या ठिकाणी यज्ञ करण्याकरता हिमाचळावर गेले. यज्ञ सुरू झाला तेव्हा अग्नी ज्वाळेतुनी जैसा चंद्र उगवे गगनी तैसे भूत एक तत्क्षणी निघाले भयंकर. त्या अग्नीतून एक भूत त्या ठिकाणी चंद्रासारखं पांढर शुभ्र निघालेला आहे. निलोत्पलदर समान कृशोदर दंत तीक्ष्ण अतिउंच दैलिप्यमान उदेले अद्भुत. तेव्हा समुद्र ढवळले उल्कापात थोर जाहले सकळ ब्रह्मांड कापिन्नले व्यामोहले भूत जात. आणि मग ते भूत उत्पन्न झाल्यामुळं समुद्रामध्ये ढवळल्यासारखी हालचाल त्या ठिकाणी सुरू झाली. विजा त्या ठिकाणी कडाडायला लागल्या आणि सगळे भूतजात व्याकुळ झालेले आहेत. तो खड्ग रूप देखिला मग ब्रह्मा बोलता झाला की हा खड्ग देवे उपजविला लोकरक्षणार्थ. आणि त्याच्याच मागून त्या ठिकाणी यज्ञातून काय निघाला तर खड्ग ते क्षत्र निघालेला आहे. ब्रह्मदेव बोलते झाले भगवंतांना हा खड्ग शस्त्र लोकांच्या रक्षणाकरता या ठिकाणी निर्माण केलेला आहे. तरी देव हो अवधारा येणे संहार होईल असुरा मग तो काळांत तीक्ष्णधारा दिधला सकळे रुद्रासी. यानंच असुरांचा असुर प्रवृत्तीचा राक्षसी प्रवृत्तीचा नायनाट होईल. आणि त्यानंतर तो खड्ग क्षेत्र शस्त्र सर्वांनी घेतलं आणि रुद्राला म्हणजे शिवजींना त्या ठिकाणी ते शस्त्र दिलं. यज्ञातून निघालेलं ते शस्त्र आहे. तो काळा अग्नी समान रुद्रे चौहाती धरून सोये त्रिकाळ रूप धरून केला सिंहनाद. शिवजींनी हातामध्ये धरलेला आहे सिंहनाद त्या ठिकाणी केलेला आहे. ते ऐकून दैत्य आले पाषाणा युधी वर्षले रुद्रे खड्ग प्रगार मारिले कित्येकासी. दैत्य धावून आले शिवजींवर. तो सिंहनाद ऐकल्यानंतर शिवजींच्या हातात यज्ञातून निघालेलं खड्ग शस्त्र आहेत. शिवजींनी ते प्रहार केला. कित्येक राक्षस त्या ठिकाणी संहारते झाले. कित्येक छिन्न छिन्न झाले. दश दिशा ते पळाले. एक पाताळ विवरी गेले
रक्तेन द्यावाहती ऐसे दानवा निवटोनी शिव झाला शूळ पाणी तो स्तविला देवगणी जय जयकारे. आणि रक्ताच्या नद्या वाहू लागले. एवढ्या असुरांचा नाश शिवजींनी केलेला आहे. आणि शिवजींनी तो शूळ त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये धारण केला म्हणून शिवजींना खड्ग धारण केलं, तो शूळ धारण केला म्हणून शिवजींचं नाव तिथून काय झालं, शूळ पाणी. पाणी म्हणजे हात. ज्याच्या हातामध्ये त्या ठिकाणी शूळ आहे त्याला काय म्हणतात, शूळ पाणी. ज्याच्या हातामध्ये चक्र आहे त्याला काय म्हणतात, चक्र पाणी. अशा प्रकारे पाणी या शब्दाचा अर्थ काय आहे, हात. तुम्ही म्हणाल का पाणी म्हणजे नाही, प्रत्येक ठिकाणी एका शब्दाचे, हे मराठी भाषेचं वैभव आहे, एका शब्दाचा एक अर्थ नाही. तो तिथली परिस्थिती व्याकरण दृष्ट्या त्यामध्ये कोणतं न आहे हे पाहून त्या ठिकाणी त्याचा अर्थ त्या ठिकाणी लावावा लागतो. ज अक्षर आहे आपल्या मराठीमध्ये, ज. याचे दोन अर्थ, दोन उच्चार आहेत, ज आणि ज, नाही का. पूजा इथं ज आहे आणि तुझ इथं वेगळं आहे. म्हणजे ज या शब्दाचे दोन अर्थ होतात, तसं पाणी या शब्दाचे इथं दोन अर्थ त्या ठिकाणी आलेले आहेत. चला सर्वांनी शिवजींचा जय जयकार केला. नमः पार्वती पते हर हर महादेव. मग ते खडग कैलासना ते सत्कारे दिले विष्णू तेने ओपिले मरीची ते ऋषीश्वरासी. तेच खडग शिवजींनी कोणाला दिलं, विष्णू परमात्म्याला दिलं. विष्णूंनी ते मरीच्या आधी जे सप्तऋषी होते त्यांना दिलं. तेने ऋषीश्वरे इंद्रा ते इंद्रे दिले लोक पाळते त्याही देऊनी मनुराया ते बोलिले देखा. ऋषींनी इंद्राला दिलं, इंद्रांनी लोकपालांना दिलं, लोकपालांनी मनुराजाला त्या ठिकाणी दिलं. कारण मनु आणि शत्रुपा यांच्यापासून मानवांची उत्पत्ती त्या ठिकाणी झालेली आहे. त्या मनुला ते खड्गशस्त्र दिलं आणि काय म्हणतात, अगा मनुराया अवधारी तू धर्ममार्गे निरंतरी प्रजांचा प्रतिपाळ करी निवटोनी शत्रू. राजा धर्ममार्गाने त्या ठिकाणी प्रजेचं पालन कर आणि शत्रूचा संहार करण्याकरता हे खड्ग तुझ्याजवळ ठेव. पुढे तो खड्ग अवधारा मनुपासून परंपरा हाती आली नृपवरा अनुक्रमेसी. पुढे मनुपासून ते शस्त्र त्या ठिकाणी राजांच्या हाती त्या ठिकाणी अनुक्रमे आलेला आहे, अशी त्याची परंपरा आहे. मनुक शुभ पुरुरवा वीर भरत दौशभ धुंदुमार कांबोज मुचकुंद नृपवर रैवत मरुत. राजे आहेत क्रमशीर. यवनाश्वर गो हरिनाश्व शूनकंठ शिरापूर्व शिवी प्रतर्दन वृषदश्व भारद्वाज कृपदेखा. पूर्वोत्तराते देते झाले त्या खडगाते शेवटीला धले पाचा तुम्हा ते कृपाचार्यापासूनी. मग तुम्ही म्हणाल का एकच शस्त्र इतक्या लोकांना कसं पुरलं, तर त्याचा अर्थ असे एकदा उत्पन्न झालं, त्याचा मंत्र एकदा तयार झाला की त्यापासून अनेकविध त्या मंत्रापासून ते अस्त्र त्या ठिकाणी पुन्हा तयार होतं. पाहत असाल तुम्ही, बाणावरून धनुष्यावरून बाण मारला, एक सुटला की डबल पुन्हा मंत्राने त्या ठिकाणी तो प्रकट करता येतो. असं परंपरागत ते अनेक राजांकडे आलं आणि कृपाचार्यापासून 5 पांडवांना सुद्धा ते खड्गशस्त्र मिळालं. ते कोणी कोणाला सांगत आहे, भीष्माचार्य नकुलांना. वा, भीष्माचार्यजी नकुलांना त्या ठिकाणी सांगत आहेत. त्या खड्गाचे कृतिका नक्षत्र अग्निदेवता द्रुहित्र गोत्र रुद्रगुरु बीज मंत्र हनुमंतादी त्याची 8 नावे गुप्त असती. ते तुझं सांगिन प्रीती जेने संग्रामी जय कृती धर्म पाविजे. आणि त्या खड्गाचे काही देवता आहेत, गोत्र आहे, त्याचा मंत्र आहे आणि आदी हे सगळे त्या ठिकाणी आहे. आणि त्याचे 8 गुप्त नाव आहेत तेही सांगितलेले आहेत. ऐशा सर्व शास्त्रातून खड्ग असे उत्कृष्ट बहुतू धनुष्य उपजविता झाला पृथ्वी केली समान. अशा प्रकारे खड्ग श्रेष्ठ बहुत श्रेष्ठ आहे. त्यानंतर धनुष्याची उत्पत्ती झाली. पृथ्वी समान ज्याची किंमत आहे अशा त्या ठिकाणी पृथूने धनुष्याची उत्पत्ती तिथं केलेली आहे. म्हणून ज्ञानी खड्ग पूजा करावी तर आहे ओजा ऐसे हे ऐकता राजा पावे कीर्ती सुख यापरी खड्गोत्पत्ती विस्मय कथिले नकुळाप्रती तव प्रीती विदुराप्रती धर्म पुसता झाला. असो खड्ग या शस्त्राचा इतिहास नकुळ सहदेवादिक 5 पांडवांना सांगितलेला आहे. तिथेच आता विदुर सुद्धा आलेले होते.
बरं का. ते काही युद्धात नव्हते. युद्ध सुरू होण्याच्या अगोदरच त्यांनी त्याग केला होता. युद्धानंतर ते तिथं आले होते. विदुरांना धर्मराजा काय म्हणतात, युधिष्ठिर म्हणे जे धर्म अर्थ काम यया माझी कोण उत्तम, तव विदुर म्हणे धर्म उत्तम सर्वात, धर्म अर्थ आणि काम हे 3 पुरुषार्थ आहे सुरुवातीचे. चौथा मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे त्या ठिकाणी मुक्तिरूप त्या ठिकाणी होणं, म्हणजे भगवत स्वरूप होणं, त्याला मोक्ष त्या ठिकाणी म्हणतात. मोक्ष या शब्दाचा अर्थ बऱ्याच लोकांना वेगळा वाटतो. मोक्ष म्हणजे काय, मरण. नाही नाही, मोक्ष हे परमात्म्याचं स्वरूप आहे. देवाच्या स्वरूपामध्ये विलीन होणं म्हणजे मोक्ष मिळवणं. आणि देवाचं स्वरूप काय अमंगळ आहे का? अमर स्वरूप आहे परमात्म्याचं. अमंगळ नाही, ते मंगळ आहे, नाही का. परमात्म्याचं स्वरूप आहे मंगळ आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, स्वरूप आहे परमात्म्याचं मंगळ आहे. मोक्ष हा परमात्म्याचा त्या ठिकाणी स्थायी भाव आहे. चला असो. तर या 3 पुरुषार्थापैकी, म्हणजे घरी ते नाव ठेवल्यामुळं शंका आली होती ना, मोक्ष नाव का ठेवलं बुवा. मोक्ष म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं मोक्ष म्हणजे मरण. मोक्ष म्हणजे मरण नाही. मरण वेगळं, मोक्ष वेगळा. मरण सर्वसामान्य जीवाचं होतं. मोक्ष हा साधू संतांना, भगवत भक्ती करणाऱ्यांना प्राप्त होत असतो, त्याला मोक्ष म्हणतात. आपण साध्या भाषेत म्हणतो बस मेले आता ते मोक्ष भेटला, द्यायले मुक्त झाले, हे साधे शब्द आहे. या मुक्त झाले हा शब्द साधारण वापरतो आपण, पण मुक्त होणं या शब्दाचा अर्थ फार मोठा आहे. त्याच्याकरता साधू संतांचे आयुष्य गेले. चला असो. तर धर्म अर्थ आणि काम या तिन्ही मध्ये श्रेष्ठ काय? धर्म. तर आता ऐका, विदुर काय म्हणतात, सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे धर्म, अर्थ आणि काम नाही. अर्थ मध्यम काम न्यून, आता पुरुषाच्या ठाई जाणं, जे असावे मुख्य लक्षण ते सांगतो ऐक. अर्थ हा मध्यम आहे. मध्यम म्हणजे त्याची आवश्यकता आहे, त्याचा त्याग करता येत नाही. व्यवहार चालवण्याकरता पैसा लागतो म्हणून त्याचं मध्यम आहे तो. पण काम म्हणजे इच्छा, अति इच्छा, हे त्या ठिकाणी काय आहे तर तो न्यून आहे. त्याच्याकडे त्या ठिकाणी जास्त लक्ष देऊ नये. आणि म्हणून पुरुषाच्या ठिकाणी काय मुख्य गुण असायला पाहिजे ते या ठिकाणी सांगत आहेत. बहुश्रुत तपस्या त्याग क्रिया श्रद्धा क्षमा भाव शुद्धी दया सत्य संयम युक्त्या ठाया मन चंचल नसावे. काय आहेत त्या ठिकाणी लक्षण चांगल्या व्यक्तीचे? बहुश्रुत म्हणजे ऐकून घेण्याची, जास्त ऐकून घेण्याची क्षमता. श्रुत म्हणजे ऐकणे. तपस्त्याग, तप त्याच्या जीवनात काहीतरी असलं पाहिजे, त्याग असला पाहिजे. श्रद्धा क्षमा भाव संयम आणि मन चंचल नसावं राजाचं. अशा प्रकारे त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणून धर्म तो अपूर्व, धर्माची अपासावं बुद्धी प्रते पावले सर्व, ऐसे विदुर बोलला. म्हणून धर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे, धर्मापासूनच सगळ्यांची वृद्धी होते असं विदुरांनी युधिष्ठिराला सांगितलेलं आहे. तव बोलीला वीरपार्थ सर्वोत्तम जाणी जे अर्थ, अर्थे जोडती सर्व पदार्थ प्राणियासी. पार्थ म्हणजे कोण? अर्जुन. अर्जुन काय म्हणतो की मला असं वाटतं की याच्यामध्ये अर्थ श्रेष्ठ आहे, पैसा धन श्रेष्ठ आहे. का तर याच्यामुळे सगळे पदार्थ माणसाला मिळतात. बरं, अर्जुनाचं म्हणणं काही खोटं आहे का? बरोबर, त्याचं पण त्याच्यावरच नाही. त्याचे विचार आता पुढे ते सांगतील उत्तर त्याचं. पण व्यवहाराकरता अर्थ हा त्या ठिकाणी लागतो. बसनं आपला प्रवास चालू आहे, आपण एसटी मध्ये बसलो, तिकीट 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 म्हणून कंडक्टर जवळ आला. आणि आमच्यासारखे महाराज त्या ठिकाणी गाडीमध्ये बसलेले असले, त्यांनी सांगायचं अहो कंडक्टर साहेब कशाचं काय, या जगात काय खरंय, धन कोणाच्या सोबत आलं. महाराजांनी तिथे पुढे प्रवचन देणं सुरू केलं. हे गाडीमध्ये हा पृथ्वी का पुत्र म्हणजे पार्थ. तर हे कोणाच्या सोबत आलं, कोणाला सांगायला लागले आपले राऊत कंडक्टर. धन कोणाच्या संग आलं, काय करायचं धनाला. आणि आमच्याकडं याच्यापेक्षा श्रेष्ठ धन आहे म्हणजे कोणतं? परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. देव प्राप्त होणे सगळ्यात मोठं धन आहे. ते कंडक्टर म्हणे काय लावलं तुम्ही तुमचे 30 रुपये तिकीटचे होता ते 30 माफ करा तब्येत बरी नाही तुम्ही 30 रुपये द्या म्हणजे तुमचं तिकीट निघेल, तुमचा प्रवास होईल. ते म्हणू लागले महाराज आता असं करा ना,
हे पैसा धन तर माझ्याकडे नाही, पण तुम्हाला एक मी अभंग म्हणून दाखवू का? काही कामाचं नाही तर मग प्रवचन देतो गाव येईपर्यंत. त्यांनी काय सांगितलं नाही का? मी का सांगितली ही गोष्ट की अर्थ जिथल्या तिथं लागतो. काही गोष्टी या अर्थानं होतात. व्यवहार हा पैशानं चालतो, म्हणून पैशाचं काम पैसाच करतो. म्हणून आपल्याकडे साधी म्हणे की पैशाचं सोंग आणता येत नाही. बाकी सगळे सोंग आणता येईल, पैशाचं सोंग आणता येत नाही. चला, अर्जुन म्हणतोय अर्थ महत्वाचा आहे. कृषी गोरक्ष वाणिज्य जाणं अनेक कला विद्यापूर्ण धर्म काम हे संपन्न अर्थी होती. कृषी शेती असेल, गाईचं रक्षण असेल, व्यापार असेल, अनेक कला आहेत. अहो धर्म ही सुद्धा पैशानं होतो. मग आता सकाळी वर्गणीवाले आले, सावता महाराजांच्या मंदिराचं बांधकाम करायचं नाही का, उद्या येणार आहे. कशा करता? अर्थ. कारण मंदिराचं काम करायचं म्हटल्यावर तिथं काय लागणार आहे? पैसा त्या ठिकाणी लागणार आहे. पैशाचं काम पैसाच त्या ठिकाणी करतो. म्हणून असं अर्जुन सांगू लागला. अर्थे टळती सर्व पत्ती जटिल मुंडी विद्वांस येते. आस्तिक नास्तिक इच्छिती अर्था लागी. जो मार्गी लावी सेवकाते दंडी सर्व वैर्याते. ऐसे सामर्थ्य यथार्थे पाविजे सदैवे. अहो सेवकांना कामाला ठेवायचं असेल अर्थ लागतो. कोणाला दंड द्यायचा असेल तर पैशाचं बळच लागतं. सगळं सामर्थ्य हे पैशाने येतं. मग नकुळ सहदेव बोलिले की धर्म अर्थ दोन्ही भले परी अर्था परिषदी केले. धर्मी उत्तमत्व. नकुळ सहदेव म्हणतात याचा अर्थ असा आहे की धर्म आणि अर्थ हे दोन श्रेष्ठ आहे. अगोदर धर्म श्रेष्ठ झाला होता, अर्थ श्रेष्ठ झाला. दोन्ही श्रेष्ठ असावे. भक्ती भजन ध्यान अंग कष्टे तपसाधन करिता धर्म निष्पन्न होय सफळ. भक्ती भजन ध्यान तप साधना कष्ट यानं धर्म उत्पन्न होतो. तया धर्मापासव अर्थ अदृष्टपणे होती प्राप्त. मग कामाधिक समस्त सहजची आले. त्या धर्मापासून अदृश्य रूपानं त्या ठिकाणी या बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी प्राप्त होत असतात. कारण इच्छा आधी या बिन पूर्ण होतात. धर्म मार्गाने गेल्यानंतर इतर इच्छा सुद्धा पूर्ण होतात. त्या न मागता होतात बरं का. नवसं सुद्धा करायचं काम नाही, पण तो नित्य धर्ममार्गाने पाहिजे. कारण त्याच्या अंतःकरणात संकल्प उत्पन्न झाला धर्ममार्गाने चालणाऱ्या व्यक्तीच्या, तर त्याचा संकल्प पूर्ण कोण करतं? परमात्मा करतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. सगळे मनोरथ तो पूर्ण करतो. पण आपण धर्ममार्गाने चालणारे असलो पाहिजे. धर्ममार्गाने चालणाऱ्या व्यक्तीला नवस सायास आमकं डमकं काही करायचं काम नाही. आणि मग जे धर्ममार्गाने नाही त्यांना काही प्राप्त करण्याकरता तेवढ्या पुरता नवस करावा लागतो. मग तेच तेवढ्या पुरताच असतं. मग तो व्यापार असतो, म्हणजे व्यवहार असतो की तू मला हे दे मी तुले हे दे. तो काय असतो? व्यापार असतो. दुकानात तुम्ही गेले तर किलोभर साखर घ्यायची म्हटल्यावर तुम्हाला अगोदर 40 रुपये द्यावे लागतात. त्याच्या बदल्यात 1 किलो साखर मिळते. म्हणजे हा काय झाला? व्यवसाय झाला, व्यापार झाला. पण जो निरंतर धर्ममार्गाने चालतो त्याला व्यापार करायचं काम नाही. त्याच्या अंतःकरणातल्या सगळ्या इच्छा परमात्मा पूर्ण करतो. कारण त्याची मागण्याची इच्छा नसते. त्याला माहिती आहे संसारातल्या गोष्टी मागत नसतात, या प्रारब्धान भेटतात. पण मग त्याला त्याच्या सगळ्या इच्छा परमात्मा पूर्ण करत असतो. चला, तव भीम म्हणे तया ते कामा वाचुनी धर्मार्थाते. कोणी इच्छित नाही निवृत्ते श्रेष्ठ असे कामची. सगळ्याचे मत वेगळे. भीमदादा म्हणतात की अहो कामच महत्वाचं आहे. का? काम म्हणजे इच्छा. मग सांगा पैसा कधी येईल माणसाजवळ? अहो त्या पैशाची इच्छा मनात आल्याशिवाय पैसा येईल का? आपल्याला इतके पाहिजे. हा काय झाला? अगोदर काम उत्पन्न झाला. काम म्हणजे इच्छा. आणि मग ती मिळवण्याकरता आपण कष्ट केले. म्हणून भीमदादा म्हणतात की इच्छा श्रेष्ठ आहे, काम श्रेष्ठ आहे. कामे तप धारणा ध्यान अनेक व्यापार ध्येयन समुद्राती उदक तरण होय कामे करूनी. अहो तप ध्यान धारणा या सुद्धा कामानच होतात. इच्छा उत्पन्न व्हावी लागते ना. ध्यान धारणा नामस्मरण करायची. नाही तर आपल्याला रोज आता आपण TV मध्ये कीर्तन ऐकतो, कुठं ग्रंथ ऐकतो, काय ऐकतो, त्यामध्ये सांगितलं जर नामस्मरण करा तर नामस्मरण करा. नाही का? श्रावण महिना आहे, भगवान शिवजीची साधना करा. त्यामध्ये नामसाधनाच करा बरं का. श्रावण महिना आहे म्हणून नुसतं ते महादेवाला बिनकाम बेजार करत बसू नका. भराभर आणायचं ते नाही का, ते करा. पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे ते एक वेळ राहिलं तरी चालेल, पण नाम साधना सगळ्यात श्रेष्ठ आहे. नामस्मरण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. इथं गर्दी तिथं गर्दी कुठं गर्दी, पण नाम साधनेला कुठंच गर्दी नाही.
कुठेही जा, कामही बंद पडत नाही, घरच्याचे बोलणे कायचं काम पडत नाही, त्याला हाताने घरी चहा करून प्यायचं काम नाही. तुम्ही बेलवात बसता इकडे म्हणून राहिलो. ही नाम साधना सगळ्यात श्रेष्ठ आहे. पण ती कधी होती? अंतकरणात इच्छा असली तर. इच्छा कल्पनेची व्यर्थ बाबा, इच्छा वे ते जवळी हरीचे चरण सर्व नारायण देतो तुझ. एकनाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात इच्छा. म्हणून भीमाचं मत असं आहे की काम महत्वाचं आहे, म्हणजे इच्छा महत्वाची. चाल अनेक व्यापार आधी सगळं का इच्छेनच होत. तैसे तरी दह्यात लोणी आणि घृते दुजे घृत, तैसे सर्व धर्म अर्थ असते कामा माझी. जसं दह्यामध्ये त्या ठिकाणी लोणी असतं, तसे सगळे धर्म अर्थ काम हे कामामध्ये आहे. तस्मात भले जे उत्तम त्याही धर्म अर्थ परम, जोडावे परी काम उत्तम तिघा माझी. तदुपरी मुहूर्त पर्यंत बंधुवचनाचा जाणून अर्थ, विचारून या मनात बोलिला धर्म. अगदी हे सगळ्या गोष्टीचा विचार विनिमय केला आणि मग शेवटी धर्मराजा काय म्हणतात, प्रत्येकाने आपापलं मत मांडलं. म्हणे सर्वाची अपेक्षा उत्तमत्व असे मोक्षा, त्याविनानिक प्रत्यक्षात दिसत नाही. धर्मराजा म्हणतो अरे हे सगळं बरोबरच आहे, हे सगळं सोडून याच्यात सगळ्यात उत्तम काय आहे? मोक्ष आहे. मोक्ष सगळ्यात श्रेष्ठ काय आहे? मोक्ष आहे. म्हणून तो त्या ठिकाणी माणसानं मिळवला पाहिजे. इतकी किंमत मला माहित नव्हती. रोज कीर्तनात भजनात नाही तर पोथीत नाव एकदा तरी मोक्षाचं येतच, तर मिळवला पाहिजे. मिळत नाही ना. ज्याचे मन पाप पुण्य धर्मार्थ कामापासून मुक्त आणि लोष्ट कांचन समान जयासी. अहो ज्याचे मन पाप पुण्य धर्मार्थ कामापासून मुक्त आहे, वेगळा आहे, तो खरा मुक्त आहे. की ते धन्य पुरुष महंत ऐसे कुणी धर्मोक्त, राजे ऋषी प्रशंसित युधिष्ठिराशी. मग सगळे म्हणू लागले वा खरं आहे, खरं आहे युधिष्ठिरजी तुमचं या सगळ्यामध्ये श्रेष्ठ मोक्ष धर्म त्या ठिकाणी आहे. मोक्ष आहे की त्यानं सगळं त्या ठिकाणी प्राप्त होतं. हे काही मिळवण्याचं काम नाही. अरे सगळ्या बाकीच्या बरोबरच्या गोष्टी आणि मोक्ष हे परमात्म्याचं स्वरूप आहे. यावरी धर्मकुशे भीष्मासी की आपत्ती काळी कोणासी, प्रीती किजे न किजे त्यासी सांगिजे मज. नवीन प्रश्न आहे धर्मराजाचा. आपत्ती काळ, संकट काळामध्ये आपण कोणाची मदत घ्यावी, कोणाला जवळ त्या ठिकाणी करावं असा प्रश्न आहे. आणि आपत्ती कंठिता पाही जय धन सोयीरे कोणी नाही, तै कामा येती कोणतेही सांगावे मज. आपत्ती काळात सोयरे धायरे हे तर काही कामाला येत नाही. नेमकं कोण कामाला येईल? सोयरे धायरे सोयरे धायरे संपत्तीचे लोक, निर्वाणीचा एक पांडुरंग. मग भीष्म म्हणे अवधारी मूर्ख शूद्र पापाचारी, लोभी क्रूर दीर्घसूत्री सर्व शंकी अधर्मी. भीष्माचार्य सांगतात या अधर्मी आहेत. कोण? मूर्ख शूद्र पापाचा आचरण करणारा, लोभ ठेवणारा आणि सर्व शंकी. कोणत्या गोष्ट घेतली की मग शंका, काव मग आता ते न असं असं करायचं, हा पेरणी करायची, काव बी निघतच का नाही का शंका. पेरायच्या अगोदर पेरणी सुरू झाली का लय खोल गेलं का काय का, पाणी पडतो का नाही काय, हा शंका. प्रत्येक काही काही लोकांची प्रत्येक गोष्टीत शंका असते. नाही नाही झालं काम चांगलं झालं पण काही ना काही इथे खाल्लेच असतील, काम झालं चांगलं काही ना काही खाल्लेच असतील. असे सगळ्या गोष्टीत काही काही लोक शंका घेणारे आहेत. अशी शंकी असतात लोक. ही इथं भीष्माचार्य काय म्हणतात, हे कोण आहे? पापी आहे. गुरुदारा भीमगामी नास्तिक व्यसन नसंडी वेदनिंदक, कुटील दुरात्मा निर्लज्ज देख सर्वत्व पापदृष्टी. गुरुच्या पत्नीवर पापदृष्टी ठेवणारा, नास्तिक, व्यसन करणारा, वेदाची निंदा करणारा, कुटील, दुरात्मा, निर्लज्ज आणि ज्याची सर्वत्र पापदृष्टी आहे, पापी नजर आहे, अशांचा राजा त्याग करायचा. मत्सरी मित्र विरोधकारी, सोयरिया ते वक्र निहारी, अल्प अपराधी करी क्रोध मोठा. मत्सर करणारा आहे, मित्राचा विरोध करणारा आहे आणि थोड्या गोष्टीवरून जास्त क्रोध करणारा आहे, त्याचा त्याग करावा. कार्यापुरती मैत्री धरी, सेवा धर्मी अपकार करी, इत्यादी काशी सुज्ञे मैत्री आपत्ती काळी करू नये. जर कामापुरती तुमच्याशी मैत्री करतो आणि त्याचं काम झालं की पुन्हा तुम्हाला विचारत नाही,
आश्याला त्या ठिकाणी आपत्ती संकटाच्या काळात जवळ करू नये. किती राजाला सांगणं चाललेले धर्म सगळे आपल्या व्यवहारामध्ये त्या ठिकाणी उपयोगाचे आहेत. कुणाला जवळ करावं, कुणाला दूर करावा, मित्र कसा असावा, तर जो आपत्ती काळामध्ये सुद्धा तुमची साथ सोडत नाही असा मित्र असावा. नाही तर चांगली तुमची चलती असेल तर मग लांबचे सुद्धा जवळ येतात. जो वरी चळन गा तो वरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नोहे दुजा. जो वरी चळन गा तो वरी म्हणती माझा. तोपर्यंत तुम्हाला सर्वजण त्या ठिकाणी माझा माझा म्हणणार आहेत. परंतु जो संकटात साथ देतो तो खरा मित्र, त्याला जवळ करायचं राजा. आता ऐके मैत्री करण कुळीन वृद्ध वाक्य संपन्न, कुशळ जाणे ज्ञान विज्ञान रूपगुणयुक्त. कोणासोबत मैत्री कर? कुळीन आहे, वृद्ध वाक्य संपन्न आहे. म्हणजे मोठ्या माणसाचं वाक्य जो ऐकतो, वृद्ध माणसाचं, अनुभवी माणसाचे शब्द ऐकले पाहिजे. पोरं ऐकत नाही. आमच्या म्हाताऱ्याला काय कळतं म्हणतात. रूपानं गुणांनी युक्त आहे, निर्दोष प्रसिद्ध व्यायामशीळ, केले उपकार जाणे प्रेमळ, जाणे काळ अकाळ वैराग्य संपन्न. निर्दोष आहे, व्यायाम करणारा आहे, शरीर यष्टी चांगली आहे, उपकार जाणणारा आहे आणि चांगला वाईट काळ त्या ठिकाणी ज्याला कळतो असा वैराग्य संपन्न मित्र त्या ठिकाणी करावा. असा वैराग्य संपन्न मित्र मिळणं दुर्मिळ आहे, नाही का. असा कनक कांतेची आठाई, जया विकार नुपजे कही, दंभ अहंकार नाही स्वामी कार्या तत्पर. कनक कांतेच्या ठाई जया विकार नुपजे काही. कनक म्हणजे सोनं आणि कांता म्हणजे स्त्री. या दोन गोष्टीच्या ठिकाणी ज्याच्या अंतःकरण ढळत नाही, स्थिर आहे आणि दंभ अहंकार नाही, आपल्या स्वामीचं मित्राचं कार्य करत असताना ज्याला दंभ अहंकार नाही, असा मित्र मिळणं त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? दुर्मिळ आहे. किंवा असा मिळावा, असा असावा. ऐसियासी करिता मैत्री, त्याची चंद्र ज्योत्सने परी कीर्ती, कीर्ती विस्तारे सर्वत्री, सुख प्राप्ती सहजीची. परी जो सांगितला दोषी, त्याही परी सकृतज्ञ घातकी, दुराचारी पातकी टाकी जे सर्वथा. चांगल्याची मैत्री केली तर तुमची कीर्ती सुद्धा वाढते. वाईटाचा त्याग करा, त्यामध्ये कृतज्ञ असेल, केला उपकार न जाणणारा, मित्राचा द्रोह करणारा असेल, यांचा त्या ठिकाणी त्याग करा. तव धर्म विनवी सद्भावे, कृतज्ञ मित्र दोही सांगावे, यावरी इतिहास विश्वदेवे सांगो आरंभिला. कृतज्ञ आणि मित्रद्रोही यांचा काहीतरी इतिहास जर असेल तर तो इतिहास आम्हाला सांगा. भीष्माचार्य सांगतात ऐका. उत्तर दिशेम लेच्छ देशी, कोणी एक ब्राह्मण देशी, देश विवर्जित भिक्षेसी, वेद विवर्जित भिक्षेसी, गेला ग्रामीण चोराच्या. म्लेच्छ देशातला एक ब्राह्मण आहे, वेद वर्जित म्हणजे वेदानं सांगितलं त्याच्या बाह्य, वर्जित म्हणजे ती सोडून, भिक्षा मागायला गेला चोराच्या गावात. वेदानं भिक्षा कुठं मागावी, किती मागावी, कशी मागावी याचे नियम सांगितलेले. यानं त्याग केला, भिक्षा मागायला कुठे गेला? चोराच्या गावामध्ये गेला. ते होता एक ब्राह्मण, तो तस्कर परी धनपूर्ण, वर्णाविष्ठाते विशिष्टाते जाणून दाना लागी करीत असे. तेथे एक ब्राह्मण होता बर का त्या चोरांच्या गावात. तोही चोरच होता. आता चोराच्या गावातला ब्राह्मणही चोर, पण धन संपन्न होता आणि तो वर्ण विशिष्ट त्या ठिकाणी दान धर्म करत होता. पैसा मिळवायचा चोरीनं, पण दान धर्म सुद्धा करायचा. त्याचे घरी भिक्षा मागितली, मग तेने तैवेळी वार्षिक भिक्षा वस्त्री दिलेली, केला आश्रम, त्याला एका वर्षाची भिक्षा देऊन टाकली. धन संपन्न होता, दान धर्म कपडे वगैरे सगळं त्या ठिकाणी केलं आणि त्याला आश्रय दिला. तिथं त्याला राहण्याकरता थांबवून घेतलं. एकी भ्रतार रहित नारी, दिदली त्याची सुंदरी, मग हर्षित त्याच्या घरी, राहिला तो स्त्री सहित. राहण्याकरता आश्रमच दिला त्याला, जो भिक्षा मागण्याकरता ब्राह्मण आला होता त्याला. आणि एक भ्रतार रहित नारी, जिला पती नाही, अशी स्त्री सुद्धा त्याच्या स्वाधीन त्या ठिकाणी केली. मग तो हर्षित झाला.
त्याला वाटलं भिक्षा मागायला आलोय तर सगळंच भेटलं, घर भेटलं, दार भेटलं, बाई भेटली, म्हणजे पत्नी स्वरूपामध्ये समजा त्याला दिली असेल ती, सगळं त्याची व्यवस्था तिथं लागली. तो गौतम नामक ब्राह्मण कुटुंबार्थ करी प्रयत्न, वर्ष एक धनुर्बाण घेऊन अभ्यासिली विद्या. तो गौतम नावाचा तो ब्राह्मण कुटुंब रक्षणा करता, बहुतेक हा दुसरा आहे काय काय नाही, पाहू पुढं काय अर्थ लागतो. त्यानं धनुष्य बाणाची विद्या त्या ठिकाणी अभ्यासली गौतम ब्राह्मणानं. मग दासी कुटुंबानिमित्त वनचरे मारी वनात, चोर संगती सतत झाला तत्समान हाच. याचं नाव काय सांगितलं, गौतम नावाचा हा ब्राह्मण आहे. आणि मग आता चोराच्या गावात राहिला, आश्रम घर भेटलं त्याला. याने काय केलं, तिथं धनुर्बाण विद्या शिकली, धनुष्यबाण. आणि मग वनामध्ये जाऊ लागला, ती कुटुंब सांभाळण्याकरता, ते खाऊपिऊ घालण्याकरता. कशाला गेला तो, शिकार करण्याकरता. आणि त्या चोराच्या संगतीमध्ये तोही कसा झाला, चोरच. ऐसे बहुत काळ असता सुखेवरते हिंसा करिता, तव ब्राह्मण आला उचिता, सखा त्याचा पूर्वील. असा बराचसा काळ गेला, सुखानं त्याचा काळ गेला. आणि मग त्याचा पहिला त्या ठिकाणी ब्राह्मण मित्र त्याला मिळाला. तो जटिल शिराजिनधर ब्रह्मचारी परम पवित्र, वेद पारंगत परिकर, आला त्याची ये घरी. जुना त्याचा ब्राह्मण मित्र त्या ठिकाणी, तो जटा धारण केलेला आहे, ब्रह्मचारी आहे, वेद पारंगत आहे, त्याच्या घरी तो आला. शूद्रान्न परिवर्जक भला, तेने गौतम देखिला, धनुर्धारी रक्ते माखला, महाहिंसक. आणि मग जुन्या ब्राह्मण मित्रानं पाहिलं तर धनुष्य बाण रक्तानं भरलेले आहेत. आणि वनचरांना मारून येणारा हा त्यानं त्या ठिकाणी पाहिला. त्याचा मित्र हा चोरांच्या गावात राहणारा. मग ब्रह्मचारी ब्राह्मण तयाप्रती बोलिला वचन, तू मध्यदेशीय कुळीन भला गौतमा. अरे तू ब्रह्मचारी आहे, मध्यदेशीय कुळीन आहे, आणि तू इथं काय करतोयस. तरी टाकोनी आचार स्थिती, काय घेतली अदम वृत्ती, येरू म्हणे तयाप्रती, मी की निर्धन मूर्ख. अरे आचार धर्म सगळा सोडला नाही, काय घेतलं म्हणे, तू काय सुरू केलं. अरे म्हणे मी गरीब होतो, निर्धन होतो, मग मी इथं भिक्षा मागण्याकरता आलो. आता तो त्याचा इतिहास सांगतो. आता ऐकताय ना सगळे, झोपलेले. गोपाल कृष्ण भगवान की जय. वित्तार्थ येथे आलो, वित्तार्थ येथे आलो पाही, परी तुझं देखोनी कृतार्थ सई, तरी आज येथे रायू दिक येतो तुझं सरे. आई मी पैसे मिळवण्याकरता इथं आलेलो होतो, भिक्षा मागण्याकरता. पण आता असं कर, जाऊ दे, तू आजच्या दिवशी तर राहा, उद्या मी तुझ्या सोबत इथून येतो. ऐसा नाना परी प्रार्थीला, येरू अन्नोदक न घेता राहिला, परी अमंगळपणे त्रासला, निघून गेला सूर्योदयी. यानं जो आला होता ना चांगला मित्र, अन्नोदक काही त्याने घेतलं नाही, त्याच्या घरचं पाणी पिलं नाही आणि अन्नही घेतलं नाही. अमंगळपणे त्रासला, ते सगळं तिथं चोरी ते सगळं कुटुंब, सगळं चोराचंच गाव. तिथं काय वातावरण पवित्र होतं का. त्या अमंगळतेनं त्या ठिकाणी कटाळा, सूर्य निघला तसा निघून गेला. ते गौतमे जाणूनी आपणही निघाला तत्क्षणी, उद्यमी जात हिंदुस्थानी, तया सवे चालीला. जो तिथं राहिला होता गौतम, त्यानंही ते ठिकाणी जाणलं, त्याच्याही लक्षात आलं, तोही निघाला. मनी म्हणे यासी मारू, मग याचा द्रव्यार्थ हरू, ऐसे जात जाता गिरवरू पावले दोघे. अरे त्याच्या माग गेला हा, पण कशा करता की म्हणे यासी मारू, याला मारून याच्या जवळचं द्रव्य आपण घेऊ, मित्राजवळचं जुन्या. तव मत्तगज उठावला, तेने तो उद्यमी मारिला, येरू भीतीने पळाला, खेद खिन्न. एक मत्तगज म्हणजे माजलेला हत्ती त्या ठिकाणी उठला आणि त्याने तो उद्यमी मारिला. येरू भीतीने पळाला, खेद खिन्न. कोणाला मारला, हत्तीनं, उद्यमी. आणि मग भीतीने पळाला. बरं बघू काय अर्थ पुढं. मग समुद्राभिमुख जाता, एक वन झाला पावता, जया नंदन वनाची साम्यता, वृक्षलता नानाविध, तेथे चित्र विचित्र पक्षी, बोलता ती वृक्षो वृक्षी, तो उत्तरोत्तर अवेक्षी, तो वट एक देखिला.
हा चला. हा गौतम ज्याच्या मागे चालला होता तो एक दुसरा आहे गौतम उद्यमी म्हणून, आणि तो त्याच्या मागे त्या ठिकाणी त्याला लुटण्याकरता चालला होता. पण वाटेतच एका हत्तीनं त्या उद्यमीला मारलं. हा भीतीनं बाजूला पळाला आणि पुढं त्या ठिकाणी मग समुद्राभिमुख पुढं समुद्राच्या पुढं गेल्यानंतर एका वनामध्ये त्या ठिकाणी तो गेलेला आहे. पुढं हा गौतम नावाचा ब्राह्मण. तेथे चित्रविचित्र पक्षी बोलता ती वृक्ष वृक्षी जव उत्तरोत्तर अवेक्षी तव वट एक देखिला. आणि मग त्या अरण्यामध्ये पोहोचल्यानंतर मोठमोठाले वृक्ष आहे, उंचच्या उंच. तिथे एक वडाचा वृक्ष आहे, तो स्वर्गप्राय विस्तीर्ण, फळीपत्री शोभायमान, दिव्य पुष्पाचे अंथरून तयाखाली स्वर्गासारखं विस्तीर्ण रम्य वातावरण, फळं पानं आणि दिव्य पुष्पाचा अंथरून तिथं त्या वडाच्या झाडाखाली त्याला दिसलं. चंदनादी परिमळयुक्त देखोनी संतोषला बहुत, तेत निजेला तव अस्तंगत जाहला भानू. हा गौतम त्या झाडाखाली तिथे थांबलेला आहे आणि आनंद वाटला. पाहता पाहता सूर्य अस्तमानाला गेला आणि तिथे अंधार पडला. इतक्यात ब्रह्मा लोकापासून कश्यप ऋषीचा नंदन तेत आला श्वेतवर्ण राजधर्मा नावे. तिथं तितक्यात ब्रह्मलोकातून कश्यप ऋषीचा मुलगा श्वेतवर्णाचा राजधर्मा तिथे आला. तो आला देवकन्या युक्त दिव्याभरण शोभित, तया देखून विस्मित गौतम जाहला. काही देवकन्या त्या राजधर्माच्या सोबत आहे हे गौतमानं पाहिलं. असे श्रुती पासा पीडित हिंसार्थी त्याकडे पाहत तव राजधर्मा म्हणत गौतमासी. राजधर्म त्या गौतमाला काय म्हणतो, जो ब्रह्मलोकातून आला तो, अगा तू सायंकाळी अम्मासी प्रिय अतिथी भेटलासी, तरी तव आतिथ्य परियेसी कवन करी यथोक्त. अरे तू कुठून आला पाहुणा, इथं थांबला, आराम केला, आता अंधार पडला, आतिथ्य तू घे, काही जाऊ नको. मग तयासी आसन दिले, दिव्य पुष्पमाळी पूजिले, भक्षभोज्य समर्पिले नानाविध, भोजनोत्तर आपुलेनी पाखाची विंजवेनी, त्याचे श्रम दुरी करुनी पुसता जाहला. भोजनानंतर त्यानं त्या ठिकाणी त्याला जेवू घातलं, पंखा केला, त्याचे सगळे श्रम दूर केले. कोणाचे? गौतमाचे. ब्राह्मणा नाव सांगा आपुले, येत किमर्थ येणे जाहले, तव गौतमे म्हणितले मी असे दरिद्री. ब्राह्मण बा तुमचं नाव काय, कशा करता आले? गौतमाने सांगितलं, मी गरीब आहे. यावर पक्षीराज म्हणत, मी ऐसा प्रयत्न करीन सत्य, जेणे होशील अर्थवंत. काही चिंता नका कीजे, चिंता नका करू, तुम्हाला काही ना काही थोडंफार धनाचे, तुम्ही धनवंत होसाल असा एखादा उपाय तुम्हाला सांगतो, प्रयत्न करतो. मग म्हणे उदयिक येथून तिन्ही गावे देख, विरूपाक्ष नामे एक असे राक्षस राजा. हे बघा, उद्या सकाळी तुम्ही इथून 3 गावं अंतरावर विरूपाक्ष नावाचा एक राक्षस राजा आहे, तो मित्र असे माझा. माझे वचने तुझ द्विजा इच्छितार्थ देईल वजा, येत संदेह नाही. त्या राक्षस राजाकडं तू त्या ठिकाणी जा, विरूपाक्षाकडं, आणि तो माझ्या वचनानं तुला काहीतरी देईल. ऐसे कोणी या त्वरित चंदनागर वना आत गेला, अमृत फळे बक्षित विरूपाक्ष नगरी. असं ऐकलं आणि मग सकाळी त्या ठिकाणी अमृत फळ भक्षण करत करत त्या विरूपाक्षाच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी निघालेला आहे गौतम. त्याला कोण पाठवलं तर या कश्यप पुत्रानं त्या ठिकाणी राजधर्मानं त्याला पाठवलेला आहे. तेथे द्वारपाळा श्रुत केले, ये रे सारायाशी जाणविले, की प्रिय अतिथीशी पाठविले, राजधर्मे तुम्हाकडे. द्वारपालानं सांगितलं राजाला, अहो राजधर्मानं तुमच्या मित्राने एक अतिथी पाठवलेला आहे. राये स्वागत आतिथ्य केले, नाम गोत्रस्थान पुशिले, ब्राह्मणे मग म्हणितले की मी द्विज मध्यम देशी. काय तुमचं नाव? आदर आतिथ्य केला, म्हणे मी ब्राह्मण आहे, मी भिल्लवनात असतो, शूद्र स्त्रीयुक्त, वेदमार्ग विवर्जित, नेनो गोत्र उच्चारू. तुमचं गोत्र कोणतं? म्हणे माहित नाही, त्या भिल्लाच्या वनात त्या चोरांच्या गावात राहतो म्हणे, पत्नी सहित सगळा मार्ग सोडून दिला म्हणे मी, धर्ममार्ग वेद मार्ग सोडला.
मग तो ब्राह्मण जाती मात्र जाणून विरूपाक्ष करी विचार म्हणे राजधर्मा सुमित्र तेने अतिथी पाठविला. त्या राक्षस राजानं त्या ठिकाणी काही म्हणे जाऊ द्या, ब्राह्मण आहे शेवटी जातीनं आणि आपल्या मित्रानं पाठवलेला आहे, तरी प्रिय करू यासी आज कार्तिकी पौर्णिमेसी सहस्त्र एका ब्राह्मणाशी होईल भोजन. मित्रानं पाठवला, जाऊ दे, याचं काय, त्याचा इतिहास पाहायचा नाही. आज कार्तिक पौर्णिमा आहे, 1000 ब्राह्मणाला जेवण होईल, त्यात यालाही आपण बोलू. त्या सवे यासी जेवुनी पाठवू बहुत धन देऊनी. मग ब्राह्मण तिहेरीने सहस्त्र एक पाचारिले. 1000 ब्राह्मणास त्याला जीव घालू आणि दक्षिणा देऊ बोलावले. त्याशी विधियुक्त पूजोनी सुवर्ण पात्री दिव्यांनी मधुमास भोजन देऊनी रत्नराशी दिधल्या. 1000 ब्राह्मणाला बोलावून पूजन भोजन करून त्यांना धनाच्या राशी दिल्या, रत्न दिले, वस्त्र अलंकार दिले. मग विरूपाक्ष बोले दिवस आहे तर वहिले जावे आपले स्थानी. गौतमाला पूजा वगैरे झाली त्या ब्राह्मणांची, सांगितलं तुम्ही दिवस आहे तोपर्यंत जा, पूजा अर्चा जेवण खावण झालं. रात्री उपद्रविती निशाचर हे ऐकून ते द्विजवर आपुला आले स्थानी शीघ्र गेले धनरत्ने घेऊन. रात्र झाली तर रातच्या ते निशाचर, रात्री फिरणाऱ्या राक्षसांना काय म्हणतात? निशाचर म्हणतात. मग काही राक्षस रातच्या 2-2 वाजे लोक फिरतात आणि पाय तर 10 वाजे लोक झोपतून उठत नाही, ते काय म्हणतात? निशाचर. म्हणजे निशेमध्ये जे रातच्या जे चालतात, विचरण करतात, आचरण करतात, त्यांना निशाचर म्हणतात. जवळपास ते राक्षसच असतात असं त्यांचं मत आहे ग्रंथाचं. तुम्ही जा, रात्री तुमचा इथं घात झाल्यापेक्षा तुम्ही निघून जा. निघाले ते. रात्री उपद्रविती निशाचर हे ऐकून द्विजवर आपुलाले स्थानी शीघ्र गेले धनरत्ने घेऊन. ते प्रत्ययी भरव्यापरी सहस्त्र भोजनात एक करी परी कार्तिकी श्रीपरी करी खर्चे रत्नालंकार. सहस्त्र भोजनात अशा प्रकारे त्यानं या कार्तिक पौर्णिमेला 1000 ब्राह्मणाला बोलून एवढा मोठा खर्च केला. हे असो गौतम विप्र त्या ब्राह्मणास वे शीघ्र घेऊन गेला रत्नभार पूर्व वटाखाली. हा होता त्या 1000च्या गिनतीत गौतम. तोही त्या वडाच्या झाडाखाली इथून निघून गेला ब्राह्मणाच्या समवेत. व्यग्र चित्ते वैसला तो पक्षीराज जवळी आला. पूर्व प्रकारे पूजिला निवविला पक्षवाते. तो पक्षराज राजधर्मा तो परत तिथं आलेला आहे. हा त्या वडाच्या झाडाजवळ परत गेला बरं का, जिथून गेला होता, पाठवला होता तिथं. पुन्हा याचा आदरातिथ्य झालेला आहे. गौतम म्हणी विचारी की मज जाणे आता दुरी मार्गी नाही काही शिदुरी बक्षी जयसी. विचार करू लागला, मला दूर जायचंय, सोबत काही त्या ठिकाणी माझ्या शिदुरी सुद्धा नाही, मी आता काय खाऊ? आणि रत्न हेम भार हातव घेतला असे फार तरी मारुनी हा पक्षीवर करू मास शिदुरी. हा जो पक्षीवर आपला आदरातिथ्य करू लागला, आता असं करू, याला मारू आणि यालाच आपली शिदुरी म्हणून सोबत घेऊ. ऐसे विचारिले गुप्त राजधर्मे त्वरित शीतवायू निवारणार्थ जंगरे थोर केलेसे. हे सगळं गुप्त त्या ठिकाणी याच्या मनात आहे. त्या राजधर्मानं त्या पक्षानं त्या ठिकाणी काय केलं, याच्याकरता या थंड वारा निवारण्याकरता यानं काय केलं, शेकुटी तिथं त्या ठिकाणी पेटवली. पक्षी विश्वास पावला म्हणून तयापाशी निजेला येरे पक्ष हानुनी मारिला जळते कोलिते. पक्षाला विश्वास बसला, अगोदर येऊन गेला होता, आताही आला आणि सोबत त्या ठिकाणी ते दोघं झोपलेले आहेत. या गौतमानं रात्री झोपेत कोलत म्हणजे त्या शेकोटीतलं लाकूड कोलीत म्हणतो ना आपण त्याला, त्याच्या पक्षावर त्या ठिकाणी आणलं. त्या पक्षाचे पंख असतात ना, तिथं पाडलं त्याला. मग पाखरो मधुरी करुनी त्यासी अग्निमध्ये भाजूनी शिदुरी पालवी बांधुनी चालीला शीघ्र मारलं त्या पक्षाला. त्या अग्नीमध्ये भाजलं आणि शिदुरी मास सोबत घेऊन निघाला. पाय कथा किचकटाची सगळ्या मित्र, या काही रामायण आणि महाभारतातल्या सारख्या कथा नाही, या आगळ्या वेगळ्या कथा आहे थोड्याशा. आता याच्यातून काय ज्ञान मिळतं आपल्याला? संगती गुण लागेल होते ते काही त्याच्या अंतःकरणात विसरलेले नाही, त्याच्यामुळे ते चांगल्याचा घात झाला. हा. गोपाल कृष्ण भगवान. येरीकडे दुसरे दिवशी विरूपाक्ष म्हणे पुत्रासी कार्य राजधर्मा पक्षी दिसत नाही. तो जो मित्र होता राक्षस, हा विरूपाक्ष, हा
तर तो काय म्हणू लागला की माझा मित्र राजधर्मापक्षी दिसत नाही, तो आला नाही. तो प्रत्ययी येऊन या, माझे दर्शन घेऊन या, जाय प्रणाम करून या ब्रह्मया जवळी. रोज माझं दर्शन घेऊन तो जातो, ब्रह्मयाकडे जातो. आज आला नाही. आजी 2 दिवस झाले, तेने नाही विजय केले. जणी असेल मारिले मूर्खे विजय तयासी. विरूपाक्षाच्या लक्षात आलं 2 दिवस झाले तो आला नाही, काहीतरी झालेलं आहे. त्या मूर्ख ब्राह्मणांना घात तर केला नाही. ऐशी शंका उपजते तरी गिवसावे तयाते. येरू राक्षसा सांगा ते निघाला शीघ्र. आणि पहा म्हणे शंका आली ना राजधर्माचे वटियाला. ते तर पिसे देखता झाला. मग रुदन करू लागला विरूपाक्ष पुत्र. विरूपाक्षाच्या मुलांनी तिथं पाहिलं तर त्या पाखराचे त्या पक्षाचे पंख तिथं पडलेले आहेत. रडायला लागला. यावरी गौतम विप्राते तेने शीघ्र धरावयाते. पाठविले राक्षसाते दाई दिशा. या गौतम ब्राह्मणाला शोधण्याकरता दाई दिशानं लगेच दूत पाठवलेले आहे, सेवक पाठवलेले आहेत. ज्याचे जवळची त्याही जवळची देखिला. मग विप्र धरून आणला. झाडा घेती तव देखिला. राजधर्मा पल्लवी धरून आणला. सापडला तो गौतम ब्राह्मण. धरून आणलं, त्याचा झाडा घेतला. झाडा झडती त्याची घेतलेली आहे. तेव्हा त्या ठिकाणी त्याच्या पदरात काय दिसलं. सकळ त्या ते घेऊन चालिले. मेरू वज्रनगरी आले. विरूपाक्षा दाखविले कृतक घनत्व तयाचे. आणलं त्याला बर का, धरून आणलेला आहे. आणि विरूपाक्षाला दाखवलं म्हणे बघा कृतघ्न यानं तुमच्या मित्राचा घात केला. मग विरूपाक्ष कुटुंबेसी शोक करुणी म्हणे पुत्रासी. अरे मारून या कृतघ्नासी देई भोजन राक्षसा. मारून टाका याला. हा कृतघ्न आहे, याला धन मिळावं म्हणून माझ्या मित्राने याला माझ्याकडे पाठवलं. मी याचा विचार केला नाही. हात चोराच्या गावात राहून आला, यानं कुटुंब पोसलं, पण माझ्या मित्रानं पाठवला ब्राह्मणी म्हणून मी भोजन घातलं, दान दिलं. पण हा कृतज्ञ झाला. मारून टाका याला आणि बस पावनचार करून टाका राक्षस आहे. मग पुत्र राक्षसासी म्हणे याचे मास तुम्ही भक्षणे. परी ते म्हणती येणे केले असे कृतज्ञत्व. मुलगा म्हणू लागला बाबा आम्ही नाही खाणार याचं मास. अहो कृतज्ञ नाही, याचं मास नाही खा. आता राक्षस आहेत बरं का, राक्षसांचं ते खाणं आहे, त्यामुळे त्याचा काही तुम्ही विचार करू नका. जरी आम्ही न बक्षू यासी याचे मास या चोरासी. चोरही म्हणते पापी यासी न बक्षू आम्ही. आम्ही नाही खाणार. मग कोणाला द्यायचं, द्या म्हणे चोराला. चोराने सांगितलं आम्ही पण नाही खाणार याचं मास याचं खायचं नाही. शूद्र कृमी कीटक पतंग ही याचे मास न खाती कही. म्हणून मग छेदिला तीही तिळप्राय. शूद्र कृमी कीटक यांनी सुद्धा याचं मास खाल्लं नाही का. अहो म्हणे कृतज्ञ नाही, यानं केलेल्या उपकाराची परतफेड तर केलीच नाही, पण त्याच्यावर अपकार केला. याचं मांस कोणीच खाणार नाही. म्हणून त्यातला एक तीळ मात्र त्याचं अंग मांस छेदलेलं आहे. ब्रह्मग्ने चसुरापेच चौरे भग्नवते तथा निष्कृतीर विहिता राजन कृतज्ञे नास्ती निष्कृती. मग विरूपाक्षी चिंता करुनी जाळीले राजधर्म्या लागुनी यथोक्त प्रकारे करुनी केले प्रेतकर्म. विरूपाक्षानं त्याची चिता रचली, त्याचं उत्तर कार्य केलं, त्याला अग्नी दिला. तव तत्समयीची जाणी कामधेनु आली स्वर्गी होणे. वागोळ केला ते स्थानी चितेवरी. पहा तिथं तेवढ्यात स्वर्गाहून कामधेनु आली आणि त्या चितेवर तिनं त्या ठिकाणी आपल्या स्तनातील दुधाचा स्त्राव केला, धार टाकली. कशावर, चिताग्नीवर. तो दुग्ध मिश्रित फेन चितेवरी पडिता जाण तेने जीवत्व पाहून कुठला पक्षीराव. पक्ष्याचा अंत्यविधी होता बर का. म्हणजे माझं सांगण्यामध्ये थोडस चुकलं. काय राजधर्म्या लागून प्रेत कर्म केले. त्याचं नाही, तो आता त्याला कोणी स्वीकारतच नाही त्याचा मांस खायला. पण राजधर्म्याचं त्या ठिकाणी ते करू लागले. उत्तर क्रिया स्वर्गाहून गाय आली, चितेवर त्या ठिकाणी दुग्ध टाकलं आणि पक्षी राजा जिवंत झाला. तर इंद्र इथे आला म्हणे दैवे पक्षी वाचला. मग पूर्व वृत्तांत सांगितला विरूपाक्षाशी म्हणे कोणे एके समयी हा राजधर्मा पक्षी पाही उन्मत्तपणे गेला नाही ब्रह्मसभेसी. तिथं आले इंद्रदेव. आणि इंद्रदेवानी त्या ठिकाणी
या विरूपाक्षाला त्याच्या मित्राला एक गोष्ट सांगितली म्हणे अगोदर कोण होता मग ऐकायचं का म्हणे कोण हा उन्मत्तपणाने एकदा ब्रह्मसभेला गेला नाही म्हणून विधीने शापिले यासी की तू आला नाही सभेसी तरी गौतमाचे निमरसी कृतज्ञ संगती स्तव म्हणून याला शाप भेटला ब्रह्मदेवाकडून की कृतज्ञ एका गौतम ब्राह्मणाकडून तुझा वध होईल संगतीनं वध होईल म्हणून इथे घडले आता परिहातेनेची मागुता अमृत सिंचुनी सर्वता जीवविला धेनुद्वारे तोच आहे हा आता जिवंत झाला आणि गाईच्या दुधाचा अभिषेक याच्यावर झाला याला आम्ही आता जिवंत केलेला आहे हे राजधर्म ऐकून म्हणे गौतम ब्राह्मण माझा सखा मानिला म्हणून तोही उठवी देवराया एवढे कृपा करण की जे माझा मित्र उठविजे मग अमृत सिंचून येऊजे जीवविला इंद्रे राजधर्मान ऐकलं मग म्हणे गौतम ब्राह्मण हे राजधर्मी ऐकून हा तो पक्षी उठला ना त्या पक्षानं त्या इंद्राला काय म्हटलं की माझा मित्र उठवा म्हणजे कोण गौतम म्हणजे त्याला मारून त्याला उठवा मग अमृत सिंचोनी ओजे जीवविला इंद्राने त्याला उठवलं अमृत सिंचन करून समस्ताशी कौतुक वाटले आपुलाले स्थानी गेले ब्रह्मे आतिथ्य पूजिले राजधर्म यासी सगळे निघून गेलेले आहे कौतुक वाटलं पुन्हा ब्रह्मदेवानं त्या राजधर्माचं आतिथ्य केलं गौतम देव श्वापे करुणी शूद्रीच्या ठाई येऊनी दृष्टपुत्रा ते जन्मवनी पावला मृत्यू पुढे ते गौतम त्या ठिकाणी आपल्या त्या शूद्र स्त्रीकडे त्या ठिकाणी गेला काही दृष्टपुत्र त्याला पुटी जन्माला आले शेवटी त्याचा मृत्यू झाला मग कृतज्ञाचे नरक तया प्राप्त झाले अनेक हे मज नारदे कथिले देख कृतज्ञाख्यान भीष्माचार्य सांगतात धर्मराजाला अशा प्रकारे कृतज्ञाख्यान आहे तो जो गौतम होता तो नरकाला गेला आपल्यावर उपकार केला तर आपण त्याच्यावर अपकार करू नये त्याला कृतज्ञता त्या ठिकाणी म्हणतात आणि नारदाने त्यांना सांगितलेलं व्याख्यान होतं ते स्मरून तुझे विशेषी धर्माकतिले संचिपेसी या कारणे कृतज्ञासी मैत्री कदा करू नये म्हणून कृतज्ञ व्यक्तीसोबत मैत्री त्या ठिकाणी करू नये मैत्रीसाठी फार महत्वपूर्ण हा अध्याय आहे 13व्या स्तबकातला 9वा एक श्लोक आहे त्या संबंधित मित्रद्रोहो न कर्तव्य पुरुषेण विजानतः मित्रधुक् नरकं घोरम महातम प्रतिपद्यते तस्मात् भल्याने सर्वता न किजेची कृतज्ञता सर्व ही पापी प्रायचित्ता पाहून मुक्त होता ती म्हणून भल्या माणसानं त्या ठिकाणी कृतज्ञ मित्राची संगत त्या ठिकाणी करायची नाही संगती करायची असेल तर चांगल्या मित्राची करायची जो वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला साथ देतो त्याची हे आख्यान जे ऐकती त्याच्या सर्व आपत्ती टळती भीष्मे कथिले धर्माप्रती ऐके जन्मेंजया हे आख्यान ज्यांनी ऐकलेलं आहे ऐकतील त्यांच्या सर्व आपत्ती टळतील भीष्माचार्यांनी धर्मराजाला सांगितलंय आणि वंशपायन भीष्माचार्यांनी धर्मराजाला आणि वंशपायन जन्मेजयाला या ठिकाणी सांगत आहे ऐसे हे शांती परवा आत आपद धर्म संकलित सांगितले असते प्राकृत भाषा बंधवे आता पुढे मोक्ष धर्म धर्मरायासी सांगेल भीष्म हे कथा ऐका उत्तम म्हणे मधुकर कवी पुढे आता मोक्ष धर्माचा मार्ग भीष्मदेव सांगणार आहे तो आपल्याला ऐकायचा आहे इति श्री कथा कल्पतरू त्रयोदशस्तवक मनोहरू संगासंग कृतज्ञ प्रकारू नवमाध्यायी कथेला श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु अशा प्रकारे 13व्या स्तबकातील 9व्या अध्यायामध्ये संग कुसंग या संदर्भात आख्यान आणि कृतज्ञ आख्यान 9व्या अध्यायामध्ये सांगून 9वा अध्याय या ठिकाणी पूर्ण झालेला आहे कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. पाऊस करा.